ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते, त्यावेळी समजून जा की या जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहे. दुःख सोडून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजेच व्यवहार आहे. स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती आहे. माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजेच अनुभूती आहे. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं हेच गरजेचे आहे. कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ यायला काहीच वेळ लागत नाही. मित्रांनो, कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्या कळाल्यानंतरही त्याचा काहीच उपयोग होत नाही. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज, मनातील विचारांची गर्दी, मनातला गोंधळ आपल्याला थांबवता आला पाहिजे. संयमाचे प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. मित्रांनो, समस्या नाही असा माणूस नाही आणि कुठलीही समस्या अशी नाही ती सोडवता येत नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला अजिबात महत्त्व नाही तिथे तुमचा वेळ देऊ नका. व्हॉट्सअप असो की जीवन असो, लोक फक्त स्टेटस पाहतात. मित्रांनो, यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाने पूर्ण जग बदलतात आणि भित्रे घाबरणारे लोक जगाच्या भीतीने स्वतःचे निर्णय बदलतात. खरं बोलणाऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं लागत नाही की आपण काय बोललो आहोत. कोणीच कोणा वाचून इथे मरत नाही, कारण वेळ आणि परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकवते. निरागसता इतकी असावी की तुमच्या चेहऱ्याला सौंदर्याची गरजच पडणार नाही. मित्रांनो, एक वेळेस अपमान सहन करा, पण कुणाची लाचारी करू नका, कारण ती गुलामगिरीची पहिली पायरी आहे. असं म्हणतात की संगतीचा परिणाम वाईट होतो, पण ते पूर्णपणे खरं असेल तर काट्यांना चांगला वास आणि फुलांना टोचणं आलं नसतं का? मित्रांनो, अवघड आहे याचा अर्थ असा कधीच होत नाही की अवघड म्हणजे अशक्य आहे. तर त्याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की तुम्हाला अजून जास्त कष्ट करावे लागणार आहे. सुंदरता असण्यात असावी, फक्त दिसण्यात असू नये. सुंदरता विचारांमध्ये असावी, फक्त दिखाव्यामध्ये असू नये. नाती जपताना दिखावा नाही, तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो. विचार करून घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करत असतो. आजकाल सरडे सुद्धा आत्महत्या करतील आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहितील, आजकाल आम्हाला माणसांसारखं रंग बदलता येत नाही. मित्रांनो, कदर नसलेल्या लोकांना आदर देणं बंद करा. विषवृक्ष लावावे लागत नाहीत, ते आपोआपच वाढत असतात. तसंच माणसाच्या संशयाचं आहे. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ ही त्याच माणसांना कळत असते जे प्रामाणिकपणे साधं आणि सरळ आयुष्य जगत आलेले आहेत. मित्रांनो, स्वीकारावा लागला तर कधीतरी अंधपणाही स्वीकारावा आणि त्याच वेळेस आपले डोळे उघडावे, ज्या वेळेस आपल्या डोळ्यांमध्ये जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. माणूस स्वतःची कीव करून घेण्यात माहीर असतो, पण एकदा का कीव करून घेण्याची सवय लागली की ती व्यसनापेक्षाही भयंकर असते. मित्रांनो, मन वळू नये अशी श्रद्धा ठेवा, निष्ठा ढळू नये अशी भक्ती ठेवा, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती ठेवा आणि कोण कधी विसरू नये अशी नाती ठेवा. असं म्हणतात की एकदा का वेळ निघून गेली की सारे काही बिघडून जाते, पण कधी कधी सगळं काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावाच लागतो. मित्रांनो, मनातल्या भावना, शंका, कुशंका या मनातच गोटून राहिल्या तर नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण होते. वर्तमानातूनच सुख मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण भविष्य फार धूर्त आणि खोटं आहे. ते फक्त आपल्याला आश्वासन देते पण खात्री देत नाही.
जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ते जळवणं बाजूला राहतं आणि तुम्ही इतरांच्या नजरेमध्येच उतरत जात असता। मित्रांनो, जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगांनी नटलेलं हे जग बघत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जग खूपच छोटं वाटेल आणि आपले विचार देखील खूपच छोटे असतील आणि आपल्या छोट्या छोट्या विचारांमध्ये सुद्धा तणाव असेल। म्हणूनच बाहेर पडा आणि मुक्त व्हायला शिका। लोखंडाला कुणीही संपवू शकत नाही, त्याचा स्वतःचा गंजच त्याला संपवत असतो। त्याचप्रमाणे माणसाचा आहे, माणसाला फक्त त्याचाच अहंकार संपवून टाकतो। पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले इथे खूप जण आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेले कुणीच भेटणार नाही। मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा फार मोठा सहभाग असतो, एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक। हे दोन्ही व्यक्ती आपल्यामध्ये जिद्द निर्माण करत असतात। आजकाल बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, माणसांची पाकिटे जड झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत। माणसं प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो, पण आजकाल थोडी गडबड झाली आहे। पैशावर प्रेम केलं जातं आणि माणसं वापरली जातात। भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडं समजून घेतलं तर काय हरकत आहे। मित्रांनो, ठरलेल्या साच्यापेक्षा काही वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडायला गेलं तर सगळी दारे बंद व्हायला सुरुवात होते। आयुष्य हे दुचाकी चालवण्यासारखं आहे, तोल सांभाळायचा असेल, स्वतःला पडू द्यायचं नसेल तर सतत पुढे जावं लागेल। समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळाची चर्चा सुद्धा हजारो पुस्तकं वाचण्यासारखं आहे। मित्रांनो, पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही। प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असं नाही, पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगलं हे नक्कीच मिळत असते। सिंह बनून जन्माला आलात तरी स्वतःचं राज्य स्वतःलाच मिळवावं लागेल, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील आणि या जगात नुसत्या डरकाळी फोडण्याला काहीच अर्थ नाही। मित्रांनो, चांगली भूमिका, चांगली ध्येय, चांगले विचार असणारे लोक हे नेहमीच आठवणीत राहतात। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात। आपलं मन दुखावतील अशा लोकांजवळ जायचं नाही, एकटं तर एकटं राहायचं, पण खोट्या लोकांना अजिबात जवळ करायचं नाही। मित्रांनो, संघर्ष वडिलांकडून मिळतो आणि संस्कार आईकडून मिळत असतात, बाकी सगळं तर हे दुनिया आपल्याला द्यायला बसलीच आहे। वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळत असते की जपले असते तर संपले नसते, मग ती संपत्ती असो, प्रेम असो किंवा नाती असो। मित्रांनो, जेव्हा तुमची सगळ्यात जवळची व्यक्ती तुमच्यावर रागावणे बंद होते, तुमच्या कुठल्याच कृतीचा तिच्यावर परिणाम होत नाही, तेव्हा समजून जा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा तुम्ही गमावली आहे, किंबहुना ती व्यक्तीच तुम्ही गमावली आहे। मित्रांनो, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीही तुम्हाला जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात। नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा जर मोठा असेल तर अशा व्यक्तींनी नात्यांमध्ये अडकूच नये किंवा नाती बनवूच नयेत। आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडं अगोदर भेटली असती तर किती बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तर आणखीन बरं झालं असतं। मित्रांनो, आपले विचार सगळ्यांनाच पटतीलच असं नाही, पण विचार मांडायचे कधीही सोडू नका, कारण आपले काही विचार हे इतरांना विचार करण्यासाठी भाग पाडणारेच असतात। तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात, उशिरा का होईना पण तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला नक्कीच भेटेल।
इतरांच्या भल्यासाठी काम करा. अनपेक्षितपणे तेच तुमच्याकडे परत येते आणि तुमचेही चांगलं होते. मित्रांनो, कर्म हे रबरासारखे आहे. तुम्ही जेवढं ताणणार तेवढ्याच फोर्सने, तेवढ्याच ताकदीने ते तुमच्याकडे वापस येणार. लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचे कर्म आहेत आणि त्यांच्या वागण्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं कर्म आहे. शब्दांवर अजिबात विश्वास ठेवू नका. काही लोकांच्या ओठांवर साखर असते आणि मनामध्ये विष असते. मित्रांनो, फक्त तुम्हीच तुमचे आयुष्य बदलू शकता, इतर कोणीही नाही. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य, मात करण्याची शक्ती ही फक्त आपल्यातच असते, इतरांकडे नाही. इतरांकडे फक्त सल्लेच असतात. मित्रांनो, सृष्टी बदलली तरीही माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण माणसाने दृष्टी बदलली तर माणूस पूर्णपणे सुखी होऊ शकतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणं फार कठीण असतं. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन हे आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात. मित्रांनो, पहिल्या बाकावर बसून यशपूर्तीची स्वप्न बघता येतात, पण आयुष्याला सामोरे कसं जायचं हे शेवटचा बाक शिकवतो. लोक कधीच तुमच्या भावनांचा विचार करत नसतात, ते फक्त विचार करत आहोत असं दाखवत असतात. हे तुमच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढी लवकर तुमची प्रगती होते. मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे आहे आणि स्वतःला ओळखून स्वतःमध्येच बदल करणे आहे. आपण वर्ष बदलताना पाहतो, पण वर्षभरात लोक किती वेळेस बदलतात हे आपल्या लक्षात येत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून सुद्धा रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही जे आपल्याला आनंद देतं त्यालाच आयुष्य म्हणतात. मित्रांनो, ऐपत नाही तर जग किंमत देत नाही, पण पत असेल तर जग किंमत देते. ज्या व्यक्तीजवळ ताकद नाही पण तो मनाने हरलेला नाही, अशा व्यक्तीला या जगात कोणीच हरवू शकत नाही. आपल्याला पूर्ण करता येणार नाही असं वचन कोणालाही देऊ नका, कारण तुमचं वचन तुटलं तर समोरच्याचं मन आणि विश्वास दोन्हीही तुटून जातो. मित्रांनो, माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र ही काळीच असते. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे आणि मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. तुमच्या सुखासाठी कोणाकडेही हात जोडू नका, कारण तुमचा वेळ फुकट वाया जाईल. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेत असतात जे प्रामाणिक असतात. बेईमान आणि खोट्या लोकांना काहीही झालं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. माणसाला खाली आणणारा वेगवान मार्ग म्हणजे त्याचा अहंकार आहे आणि त्याचा गर्व आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि बदललेल्या चांगल्या सवयी तुमचं नशीब बदलतात. तुम्हाला यश मिळवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातल्या वाईट सवयी तुम्हाला काढून टाकाव्याच लागतील. मित्रांनो, जर वाईट सवयी नाही काढून टाकल्या तर यश मिळणार नाही. मित्रांनो, एका मोठ्या हत्तीला एका छोट्याशा छडीने कंट्रोल केलं जातं, पण ती छडी त्या हत्तीपेक्षा मोठी आहे का? तर अजिबात नाही. एका छोट्याशा मेणबत्तीने पूर्ण अंधार दूर केला जातो, मग ती मेणबत्ती त्या अंधारापेक्षा मोठी असते का? तर अजिबात नाही. मित्रांनो, एका मोठ्या डोंगराला एखादी वीज एका क्षणात तोडते, मग ती वीज त्या डोंगरापेक्षा मोठी असते का? तर अजिबात नाही. तर या सगळ्यांचं तात्पर्य असं आहे की मोठं असणं हे महत्त्वाचं नाही, तर ताकदवान असणं, शक्तिशाली असणं हेच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, स्वतःमध्ये ऊर्जा असणं, स्वतःमध्ये शक्ती असणं हेच महत्त्वाचं आहे. मान,
सन्मान, प्रतिष्ठा, लायकी, किंमत ही मागून मिळत नसते, ती कमवावीच लागते आणि ती तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही ती लोकांमध्ये कमावलेली असते. मित्रांनो, लोक तुम्हाला तेव्हाच मान देतात जेव्हा तुमची काही किंमत असते, पण जेव्हा तुमची काहीच किंमत नसते तेव्हा लोक तुमचं ऐकूनही घेत नाहीत. कुठल्याही मान सन्मानाशिवाय या जगात राहणं फार अवघड आहे. मित्रांनो, कोणीतरी बरोबरच सांगितलं आहे, मोठमोठ्या लढाया जिंकण्यासाठी कधी कधी छोट्या लढायांमध्ये हार पत्करावीच लागते. आजच्या काळात एखाद्या गोष्टीवर फोकस करणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जास्त आपल्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी असू नये हे जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आयुष्यात 3 संघर्ष महत्त्वाचे असतात: जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. मित्रांनो, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच स्वतःचे भविष्य शोधा. मग आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. म्हणूनच नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. संघर्ष असा करा की विरोधकांनी पण तुमचे कौतुक केले पाहिजे. मित्रांनो, संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, तर जो व्यक्ती संघर्ष करतो त्यालाच महत्त्व आहे. मित्रांनो, बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. आयुष्य तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही खूप पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठीच मागे जात असतो. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच माणूस खरा कर्तृत्ववान असतो. आयुष्यात कुणाचाच प्रवास सोपा नसतो, म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका, कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात. म्हणून आपले आयुष्य आपल्याच पद्धतीने जगा, लोकांसारखं जगायला जाऊ नका. मित्रांनो, मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं सांगू का, आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलो आहे असं आत्ता वाटतंय. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊनच आपल्याला जगावे लागते, हे सत्य आहे. मित्रांनो, जगाला काय आवडते ते लिहू नका, तर तुम्हाला काय वाटते तेच लिहायला शिका, कारण उद्या तुमचं हे वाटणं जगाची आवड बनू शकते. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणूनच आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावीच लागते. मित्रांनो, 10वी-12वी मध्ये तुम्हाला किती गुण मिळतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही आयुष्य कसं जगता, तुम्ही जगाकडे कोणत्या नजरेने बघता हेच महत्त्वाचं आहे. कमाईची कोणतीही निश्चित व्याख्या नाही. काळजी घेणारा मित्र, दुःख समजून घेणारा शेजारी आणि आदरणीय नातेवाईक हे सर्व आपल्या कमाईचे प्रकारच आहेत. शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. मित्रांनो, आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत त्याबद्दल विचार करणे सोडून द्या. आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करा. कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे.
कारण तिला फक्त गोडच आवडते. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्यापूर्वी एखाद्याने केलेल्या 1000 चांगल्या गोष्टी आठवा. नात्यामध्ये, मैत्रीमध्ये कधीच दुरावा निर्माण होत नाही. मित्रांनो, खूपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जाते. इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच मन वाहून जाते. अहंकारात आणि गर्वात चालणाऱ्या प्रत्येकाचे वाईट दिवस हे नक्कीच येत असतात. मित्रांनो, ज्याने स्वतःला ओळखले त्याने जगाला जाणून घेण्यासाठी वेगळे कष्ट करायची गरज नाही. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतात, पण जे बदलले आहेत ते मात्र कधी शोधून पण मिळणार नाहीत. मित्रांनो, अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती इथे प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्कीच करा की तुमची निंदा कोणीच करणार नाही. मन हळवे असावे पण दुबळे नसावे, कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास नेहमीच वेदना छळतात. मित्रांनो, पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात. त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणूनच असताना मिरवू नका आणि नसताना खचून जाऊ नका. या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. मित्रांनो, हे संपलं की माणूस संपला. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आपल्या आयुष्याला लाभते. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून पण चालत नाही, तर सुविचार पण असावेच लागतात. कारण आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरात एखादं तरी म्हातारं हाड असावं, कारण ते कॅल्शियमपेक्षा अनुभवाने जास्त भरलेले असते. आपल्या चुका जर आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे. मित्रांनो, मनाच्या गाभाऱ्यात रातराणी फुलवायची की निवडुंगाचे कुंपण घालून आपले विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य आनंदाने जगायचं. आयुष्य सुंदर असते, पण हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.